ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सुरेश आवटी, निरंजन आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 4 मधील सहकाऱ्यांसोबत चर्चा, विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय। मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी यांच्या माध्यमातून घेण्यात आली। यावेळी सर्व सहकाऱ्यांनी एकमुखी विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी ग्वाही दिली। मिरजेतील प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चासत्र पार पडलं। अतिशय उत्साह दिसून आला। तसेच सर्वांनी विशाल पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली। यावेळी माजी नगरसेवक संदीप आवटी, महम्मद मणेर, प्रसाद मधभावीकर, बंडू शेट्टे, महादेव नलवडे, महेश पाटील, नितीन आवटी, डेव्हलपमेंट फोरम समिती आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी शहराला पाणी दिल्याशिवाय फेटा बांधणार नाही, राजू शेट्टी यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने प्रतिज्ञा। उद्योग नगरी इचलकरंजी शहराला पिण्यासाठी शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळण्याचा हक्क पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खोडा घातल्यामुळेच हिरावून घेतला गेला। त्यांना जाब विचारण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांकडे नाही। पण याद राखा, इचलकरंजीला पाणी फक्त राजू शेट्टीच देऊ शकतो आणि ते दिल्याशिवाय डोक्याला फेटा बांधणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी प्रतिज्ञा करतो। तर येथील राज्यकर्त्यांनी पाण्यावरून पायात पाय घालण्याचं पाप करू नये, अशी ठाम भूमिका स्वाभिमानीचे संस्थापक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी शहापूर येथील जाहीर सभेत मांडली। तत्पूर्वी जवाहरनगर येथील जिजामाता मार्केट ते शहापूर अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली। हजारोंच्या संख्येने स्वाभिमानी संघटनेची फौज या पदयात्रेत सहभागी झाली होती। मी इचलकरंजीला पाणी आणून द्यायला तयार आहे, फक्त लोकांनी मला साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने कोल्हापुरी पेटा म्हणजे मानाचा पेटा समजला जातो। जोपर्यंत या कामामध्ये मी यशस्वी होणार नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, ही प्रतिज्ञा मी या ठिकाणी करतो आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ तालुक्यात आंध्र प्रदेश राज्यातील 96 विशेष पोलीस दाखल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात आंध्र प्रदेश राज्यातील 96 विशेष पोलीस कर्मचारी दाखल झाले असून शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ आणि जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यात या तुकड्या दाखल झाल्या आहेत। शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, 5वा मैल, शिवनाकवाडी आणि उदगाव अंकली टोल नाका या ठिकाणी सदरचे पोलीस तपासणी नाक्यावर कार्यरत झाले आहेत। याचबरोबर शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावागावात संबंधित पोलीस ठाण्यामार्फत आंध्र प्रदेश पोलिसांच्या माध्यमातून रूट मार्च सुरू करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील शांतता व व्यवस्था राखण्यासाठी संबंधित विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे। सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठमोठ्या नेत्यांच्या सभा संपन्न होत आहेत। यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत असून आंध्र प्रदेश विशेष पोलिसांचे पथक शिरोळ तालुक्यात दाखल झाले आहे। 7 मे पर्यंत सदरचे पोलीस शिरोळ तालुक्यात कार्यरत असणार आहेत। तसेच येत्या 2 ते 3 दिवसात सुमारे 400 ते 500 पोलिसांचा जादा फौजफाटा शिरोळ तालुक्यात दाखल होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। देशात अस्थिर परिस्थिती, मोदी सरकार पाडणे गरजेचे, शरद पवार, निपाणीत प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ सभा। भाजपने विरोधकांवर केवळ टीका करण्याचं काम केलं। दिल्लीत योग्य सरकार असताना मोदी सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलला पाठवले असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी सांगितले। काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ निपाणी येथील म्युनिसिपल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते। शरदचंद्र पवार म्हणाले, भाजपने विरोधकांना
अडकवण्याचं काम केलं आहे, तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गरिबांसाठी 5 गॅरंटी योजना अंमलात आणल्या आहेत। देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे मोदी सरकारला पाडणे गरजेचं असल्याचं सांगितलं। पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले, राज्यातील सरकार हे गरीब, शेतकरी आणि कामगारांचे आहे। काँग्रेस सरकार आल्यानंतर 5 गॅरंटी अंमलात आणून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे। 70 वर्षात ही पहिलीच ऐतिहासिक योजना आहे। राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला, त्यामुळे इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकिहोळी यांना आशीर्वाद द्यावे। सहकार रत्न उत्तम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे लक्ष राष्ट्रवादीकडे आहे। कार्यकर्ते, नेते मंडळी आणि राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करूनच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे। गेल्या 10 वर्षात महागाईने कळस गाठला। भाजपच्या काळात मतदारसंघात कोणतीही विकास कामे झाली नाहीत। यापुढेही काळात शरदचंद्र पवार आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचे सहकार्य राहणार असल्याचं सांगितलं। आणि आज कर्नाटकाच्या बाहेर गेल्याच्यानंतर तोच भाव 1160 आहे। कसे असतात आणि सर्व माणसांना नोकरी दिली, त्यावेळेला त्याचा असा समज होतो की दरवर्षी 2 कोटी मुलांना आणि नोकरी देणार। आज काही शिके जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची संस्था आहे आणि ती लेखनाचा अभ्यास करते। या संस्थेने हल्ली 20 ವರ್ಷಗಳ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಬಹಳ ವಿಶೇಷ ಮಾತು ಹೇಳ್ತಾ, ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಯಿಂದ ಮಹಿಳೆಯರ ಸಬಲೀಕರಣ ಆಗಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕಂತ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕಳೆದ 10 ತಿಂಗಳಿಂದ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾವು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕು, ಅವ್ರನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸೋದನ್ನ ಮಾತನ್ನ ಇವತ್ತು ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ, ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಮೊನ್ನೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಶರದ್ ಪವಾರ್ನ ಕರೆಸ್ತೀವಿ ನಿಪಾಣಿಗೆ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಆ ರೀತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಉತ್ತಮ್ ಅವರಿಗೆ, ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ अभिनंदन सल्लुस्ता तम्मेलर सहकार्य ಬೇಕಾಗಿದೆ। परंतु साहेबांच्या नावामध्ये वजन आहे, साहेबांना एक आदराचं स्थान आहे भारताच्या राजकारणामध्ये, हे विसरून चालणार नाही। माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी साहेबांनी मला दिली आणि साहेबांच्या आशीर्वादाने मी आज निपाणी मतदारसंघामध्ये 66,000 लोक मला या ठिकाणी मतदान केले। एकूण उत्तरवाडी कधी विसरणार? साहेबांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या पाठीवर कुठली राजकीय ताकद नाही, कुठली सत्ता नाही, कुठलंही पद नाही, फक्त साहेबांच्या आशीर्वादाने आज मी या निपाणी मतदारसंघामध्ये त्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्व समाजातल्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम माझ्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो। असं तुमचा आशीर्वाद, असा तुमचा प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू द्या। उद्या येणाऱ्या आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या गटाकडून आणि पक्षाकडून मी विनंती करतो, येणारा 7 मेला आपण सर्वांनी मिळून आपल्या मनामध्ये सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व काही विसरून आपण काँग्रेसचे उमेदवार यांचं चिन्ह हात आहे, या हातावर शिक्का मारून त्याला प्रचंड मताने या निपाणी मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्याला विजयी करायचं। माता भगिनींना विनंती आहे। यावेळी अशोक कुमार असोदे, राजू खिचडे, अरुण निकाडे, नानासाहेब पाटील, प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी, सोनू कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं। केडी पाटील यांनी स्वागत केले। असलम शिकलकर यांच्यासह तेली समाजातील नागरिकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। यावेळी मंत्री डी सुधाकर, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील,
राहुल जारकीहोळी, पृथ्वीराज पाटील, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, सुनील पाटील, भोज, आनंद गिड्डे, नगरसेवक रवींद्र शिंदे, निरंजन पाटील सरकार, गजानन कावडकर, सतीश पाटील, गोपाळ नाईक, धनश्री पाटील, शुभांगी जोशी, सुनीता जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कागल एज्युकेशन सोसायटी संजय मंडलिक यांच्या पाठीशी भैया माने। स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कागल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जी भरीव मदत केलेली होती त्या मदतीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कागल एज्युकेशन सोसायटी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहून त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि ऋणातून मुक्त होईल असं प्रतिपादन प्रताप उर्फ भैया बाबा माने यांनी कागल येथे संस्थेच्या विविध शाखांच्या बैठकी प्रसंगी व्यक्त केले। SY माने हायस्कूल या ठिकाणी कागल एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांच्या प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विशेष बैठक पार पडली। यावेळी स्वागत SS संगपाळ यांनी केलं तर प्रास्ताविक विठ्ठल कोळेकर यांनी केले। यावेळी सरलादेवी माने गर्ल्स हायस्कूलचे सर्व शिक्षक, बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगावचे सर्व शिक्षक, दत्त विद्या मंदिरचे सर्व शिक्षक, प्राथमिक शाळा कसबा सांगावची सर्व शिक्षक, प्राथमिक शाळा इंदिरानगरचे सर्व शिक्षक उपस्थित होते। शेवटी घाडगे सर यांनी आभार मानले। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल। परिशिष्ट 47 प्रपत्र C1 गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा। उमेदवाराचे नाव आणि पत्ता राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी। राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष। निवडणुकीचे नाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024। मतदार संघाचे नाव 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ। मी राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे। माझ्या गुन्हेगारी पूर्ववृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे। प्रलंबित फौजदारी खटले। क्रमांक 1 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर। प्रकरण क्रमांक CK नंबर 154/2017। केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024। क्रमांक 2 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 328/2013। केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024। क्रमांक 3 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 229/2013। केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024। क्रमांक 4 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 188/2013। केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024। क्रमांक 5 न्यायालयाचे नाव ज्युनियर मॅजेस्टिक वर्ग 1 जयसिंगपूर यांच्या कोर्टात। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 455/2012। केसची स्थिती पुढील तारीख 8/5/2024। क्रमांक 6 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 34/2013। केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024। क्रमांक 7 न्यायालयाचे नाव माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चिखली। प्रकरण क्रमांक GUR नंबर 258/17। केसची स्थिती पेंडिंग। क्रमांक 8 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 1038/2019। केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024। क्रमांक 9 न्यायालयाचे नाव प्रमुख न्यायदंडाधिकारी कोल्हापूर। प्रकरण क्रमांक SCRI-K नंबर 831/2022। केसची स्थिती
पुढील तारीख 28/5/2024. क्रमांक 10 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर, प्रकरण क्रमांक CK नंबर 323/2022. केसची स्थिती पुढील तारीख 6/7/2024. क्रमांक 11 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तालुका वाळवा, प्रकरण क्रमांक CK नंबर 561/2024. केसची स्थिती पुढील तारीख 29/5/2024. क्रमांक 12 न्यायालयाचे नाव शिरोली MIDC पोलीस स्टेशन, प्रकरण क्रमांक गुर नंबर 275/2023. केसची स्थिती दाखल नाही. ब फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 2024 मध्ये माणसाचे जगणे मुश्किल होईल, प्रलय काळ होईल. नणती येथील हालसिद्धनाथाची भाकणूक. चिकोडी तालुक्यातील नणती येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथाची भाकणूक बुधवारी 1 मे रोजी पहाटे 5 वाजता सचिन पुजारी व बाबूराव डोणे वाघापुरे यांच्याकडून नणतीकर सरकार यांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षीने नाथाची भाकणूक वर्तवण्यात आली. मेघराजा बांधाआड बांध, आडत्रा शेवट, पेरणी धनधान्य जपा, मेघराजाची वाट बक्षिला. 2024 मध्ये माणसाचे जगणे मुश्किल होईल, उन्हाळ्यापासून मृत्यू होतील, प्रलय काळ येईल, जनावरांना जपा, जगात मोठी घडामोड होईल. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे, दुनिया निहाळत आहे. त्याच्या मागे अंधार, पुढे अंधार पडलाय. नणतीकर घराणे क्षत्रिय वंशाचे. तांबडे पीक उदंड पिकेल, मोलाने विकेल. गव्हाची पेंडी थोडी नुकसान होईल. पाऊस पाण्याचे पीक याचे कालमान बदलत जाईल. धान्य दारात, वैरण कोण्यात ठेवाल, वैरण सोन्याची होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा, वैरण धान्याच्या चोऱ्या होतील. कानाने ऐकाल, डोळ्याने बघणार नाही. लुगडी कपडा लत्ता फुकाचा होईल. काल रात्र येईल, दुनिया कालवेल. चंद्र सूर्याची आकाशात टक्कर लागेल. माईचं लेकरू माईला ओळखणार नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. चालता बोलता माणसाचा प्राण जाईल. हातातली भाकर माणसाच्या हातात राहील. घरातून गेलेला माणूस परत येईल ही आशा धरू नका. ऊसाचा कावस होईल, काही दिवसात तो सडकोवर पडेल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. गुळाचा भाव उच्चांक गाठेल. ऊसाच्या कांड्या दुधाच्या भांड्यासाठी गोंधळ होईल. आंदोलन पेटेल. शेतकरी वर्ग चिंतेत राहील. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. नणतीवाडीच्या लोकांनो, तुम्ही एकीने वागा. कराल सेवा तर खाल मेवा, कराल चाकरी तर खाल भाकरी. पांढरीची राखण करील, गावातील इडा पिडा मी दूर करीन. कांबळ्याचा शेवट धरीन, तुमचा मी सांभाळ करीन. शेवटी पांढरीच्या मालकांना व सेवेकऱ्यांना मानाचा भंडारा देऊन भाकणुकीची सांगता झाली. महानकरी न्यूजसाठी संपत थोरात, नणती. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नागाव येथे राजू शेट्टी यांची पदयात्रा. गावातील विविध मान्यवरांच्या घेतल्या गाठी भेटी. नागाव तालुका हातकलंगले येथे बुधवारी दिनांक 1 मे रोजी सकाळी 9 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ संपूर्ण गावातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी राजू शेट्टी व स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी बैलगाडीत उभारून आसूड ओढत पदयात्रेत सहभाग घेतला. ग्रामदैव श्री खनाई देवीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी समतानगर येथील विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर ठिकठिकाणी महिलांनी राजू शेट्टी यांचं औक्षण केलं. संपूर्ण गावातून 8 आकडा मारून फेरीची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत राजू शेट्टी यांनी गावातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागावचे नेते संघटक राहुल पाटील यांनी राजू शेट्टी यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष आशानंद मिठारी, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसो पाटील, वळीवडेचे कट्टर समर्थक राहुल दिगंबरे, प्रगतशील शेतकरी उमेश भोसले, प्रकाश पोवार,
सुधीर शिराळे, अशोक सोळंकुरे, संभाजी रेवले, आनंदा बिडकर, आदिनाथ मगदूम, संतोष लंबे, निखिल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अर्जुनवाड येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता। अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता झाली। या सोहळ्यात दैनंदिन कार्यक्रम, काकड भजन, पूजा, आरती, ज्ञानेश्वर पारायण, माऊली अभिषेक, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम झाले। सोमवारी 29 एप्रिल रोजी दीप उत्सव सोहळा पार पडला। सांगता समारंभ मंगळवारी 30 एप्रिल रोजी झाला। सकाळी 7 ते 9 पारायण व ग्रंथ पूजन झाले। सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण मारुती जाधव इंगळे यांचे काल्याचं कीर्तन होऊन दुपारी 12 वाजता महाप्रसाद झाला। गावातून प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा पार पडला। या सोहळ्याचं नियोजन लक्ष्मण मेडशिंगे, प्रताप कळंत्रे, किरण महाडिक, सागर झांबरे, गजानन गायकवाड, जितेंद्र मगदूम, सिद्धार्थ मुंगडी, उद्धव मगदूम, रामचंद्र गुरव, ज्योतिबा गंगधर, आकाश खोत, राहुल मांगुरकर यांच्यासह सर्व वारकरी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, सर्व तरुण मंडळी, ग्रामपंचायत, समस्त ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले। महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेगना, अर्जुनवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गुहागर पोलीस स्टेशनचे प्रमोद मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती। गुहागर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस कर्मचारी प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली। त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे। गुहागर येथे महाराष्ट्र दिनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या वतीनं त्यांना बढतीचा सन्मान प्रदान करण्यात आला। प्रमोद मोहिते हे 1988 साली पोलीस खात्यात रुजू झाले। त्यानंतर त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली अशा नक्षलग्रस्त भागात आपली सेवा बजावली। विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना त्यांना बॉडीगार्ड म्हणून कामही केलं आहे। गेली 5 वर्ष ते गुहागर पोलीस ठाण्यात कार्यरत असून गुहागर तालुक्यातील वाहतूक नियंत्रण विभाग व्यवस्थितपणे सांभाळत आहेत। एक कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली। त्यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला मोठी शिस्तही लागली आहे। 1 मे कामगार दिनी त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली असून त्यांचे नियुक्ती ठिकाण गुहागरच ठेवले आहे। त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राधानगरी चोरी प्रकरणी इचलकरंजीच्या दोघांना अटक। राधानगरी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका घरामध्ये अज्ञात चोरट्याने दरोडा टाकून अंदाजे 10 लाखाची चोरी केल्याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी टाकवडे वेस इचलकरंजी येथील दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली। याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सचिन वाघवेकर यांच्या घरातील बाजारासाठी राधानगरी गावामध्ये ते गेले होते। त्याचा फायदा विनायक गजानन कुंभार व किरण सुभाष पाटील हे दोघे राहणार टाकवडे वेस इचलकरंजी यांनी घेऊन त्यांनी वाघवेकर यांच्या घरातील सोने व रोख रक्कम असा 8,47,750 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला। या संदर्भात राधानगरी पोलीस स्टेशनला सचिन वाघवेकर यांनी फिर्याद दिली होती। त्याचा तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत असताना टाकवडे वेस इचलकरंजी येथील विनायक गजानन कुंभार व त्याच्या सहकारी किरण सुभाष पाटील या दोघांकडून 6,78,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। या दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर व खंडू गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत।
महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी। परिशिष्ट 47 प्रपत्र C1 गुन्हेगारी प्रकरणाबद्दल घोषणा। उमेदवाराचे नाव आणि पत्ता राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी। राजकीय पक्षाचे नाव स्वाभिमानी पक्ष। निवडणुकीचे नाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024। मतदार संघाचे नाव 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघ। मी राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी वर नमूद केलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे। माझ्या गुन्हेगारी पूर्ववृत्ताबद्दल सार्वजनिक माहितीचा तपशील खालीलप्रमाणे आहे। प्रलंबित फौजदारी खटले। क्रमांक 1 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर। प्रकरण क्रमांक CK नंबर 154/2017। केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024। क्रमांक 2 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 328/2013। केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024। क्रमांक 3 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 229/2013। केसची स्थिती पुढील तारीख 26/4/2024। क्रमांक 4 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर तालुका इंदापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 188/2013। केसची स्थिती पुढील तारीख 19/6/2024। क्रमांक 5 न्यायालयाचे नाव ज्युनियर मॅजेस्टिक वर्ग 1 जयसिंगपूर यांच्या कोर्टात। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 455/2012। केसची स्थिती पुढील तारीख 8/5/2024। क्रमांक 6 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 34/2013। केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024। क्रमांक 7 न्यायालयाचे नाव माननीय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चिखली। प्रकरण क्रमांक GUR नंबर 258/17। केसची स्थिती पेंडिंग। क्रमांक 8 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेठ वडगाव तालुका हातकणंगले। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 1038/2019। केसची स्थिती पुढील तारीख 15/5/2024। क्रमांक 9 न्यायालयाचे नाव प्रमुख न्यायदंडाधिकारी कोल्हापूर। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 831/2022। केसची स्थिती पुढील तारीख 28/5/2024। क्रमांक 10 न्यायालयाचे नाव मे सेशन जजेस सो कोल्हापूर। प्रकरण क्रमांक CK नंबर 323/2022। केसची स्थिती पुढील तारीख 6/7/2024। क्रमांक 11 न्यायालयाचे नाव मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर तालुका वाळवा। प्रकरण क्रमांक RE-K नंबर 561/2024। केसची स्थिती पुढील तारीख 29/5/2024। क्रमांक 12 न्यायालयाचे नाव शिरोली MIDC पोलीस स्टेशन। प्रकरण क्रमांक GUR नंबर 275/2023। केसची स्थिती दाखल नाही। फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या प्रकरणाबद्दल तपशील लागू नाही। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ननदी येथील बैलगाडी शर्यतीत बंडकर ढेरे यांना विभागून बक्षीस। श्री हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त शर्यती आयोजित। चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित जनरल घोडागाडी व बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या। जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस वेदांत बंडकर व शंकरराव ढेरे यांना विभागून देण्यात आलं। सकाळी 10 वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या हस्ते शर्यतीचं उद्घाटन करण्यात आलं। या शर्यतीसाठी जनरल घोडागाडी स्पर्धेत प्रथम सुनील खोत, द्वितीय अमृत जुगुळ, तृतीय आर्यन सदलगा, चतुर्थ लंगमण्णा
हिडकल यांना बक्षीस देण्यात आलं। तसेच जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम बक्षीस वेदांत बंडकर व शंकरराव ढेरे यांना विभागून देण्यात आलं। द्वितीय बंडा शिंदे व रणजित पाटील यांना विभागून, तृतीय पांडुरंग कोल्हापुरे व गायबुद्दीन मुजावर हातकलंगले, चतुर्थ क्रमांक सुनील मर्डे व आबा कुटकुळे ढपळापूर यांनी मिळवलं। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। संध्याकाळी 5 वाजता नातांची पालखी मिरवणूक व भंडारा उधळणे व नारळ उडवण्याचा कार्यक्रम पार पडला। यात्रेची सांगता करण्यात आली। महानकरी न्यूजसाठी संपत थोरात, नणदी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारकाची आत्महत्या। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील घटना। कसबा वाळवे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारक अमर विलास आयरे वय वर्ष 54 यांनी दवाखान्यातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले। याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की परिचारक अमर आयरे मूळ गाव जुना बुधगाव पेठ कोल्हापूर गेले मागील 12 ते 15 वर्षे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून सेवेत आहेत। मागील 10 वर्षापासून ते दवाखान्यातील क्वार्टर्समध्ये पत्नी व मुलासह राहतात। सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला नायलॉनची रस्सी बांधून जीवन संपवले। या घटनेमागचं नेमकं कारण समजलेलं नाही। याबाबतची फिर्याद आयरे यांचे मेहुणे गजानन कृष्णा भोई राहणार गारगोटी यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे। याबाबत राधानगरी पोलीस अधिक तपास करत आहेत। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुलगीने आईचाच केला धारदार शस्त्राने खून। पती पत्नीमध्ये आईमुळे भांडण होत असल्याच्या रागातून कृत्य। कोल्हापूर येथे पती पत्नीमध्ये आईमुळे भांडण होत असल्याच्या रागातून मुलग्यानेच आईचा चाकूने भोगसून खून केला। शहानाज महमद मुल्ला वय वर्ष 53 राहणार साळुंके पार्क 609 बी वॉर्ड मनीषानगर हाऊसिंग सोसायटी कोल्हापूर असे मयत महिलेचं नाव आहे। रेश्मा जावेद मुजावर वय वर्ष 34 यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित आरोपी सादिक राज मोहम्मद मुजावर वय वर्ष 37 हा चालक असून फिर्यादी रेश्मा जावेद मुजावर हे दोघे भाऊ बहीण आहेत। मयत शहानाज महमद मुल्ला वय वर्ष 53 यांचा तो मुलगा आहे। 30/4/2024 रोजी रात्री 8:30 वाजता आई व बहीण या दोघी घरी असताना सादिक मुजावर मोबाईलवर मोठमोठ्याने बोलत घरी आला। त्यावेळी आई शहानाजीने तू बायको बरोबर का भांडतो आहेस असं विचारलं असता त्याने तुमच्यामुळेच माझ्या संसाराची वाट लागली असं म्हणून बहीण आणि आई यांना शिवीगाळ करत त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये असलेला चाकू घेऊन आईला मारण्यासाठी धावत सुटला। त्यावेळी आई घाबरून घरातून बाहेर पळत आली। तेव्हा बहिणीने भाऊ सादिक यास आईला मारू नकोस म्हणून अडवत असताना त्याने तिला मारहाण करून शिवीगाळ केली व आईला तुला आता जिवंत ठेवत नाही, तुझ्यामुळे माझ्यात व बायकोमध्ये सारखे भांडण होतं असं म्हणत आईने आईच्या छातीमध्ये चाकूने भोगसून खून केला। याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गणेशवाडीत रेणुकाच्या आशीर्वादाने 3 पत्ती सुरू, क्लब चालकांना कुरुंदवाड पोलिसांचे अभय। गणेशवाडी तालुका शिरोळे येथे रेणुकाच्या आशीर्वादाने मिरज, म्हैसाळ, कागवाड येथील काही क्लब चालकाने 3 पत्तीचा जुगार अड्डा सुरू केला आहे। याला कुरुंदवाड पोलिसांचे अभय असल्याचं बोललं जात आहे। कुरुंदवाड पोलिसांच्या अभयने गणेशवाडी येथे अवैध व्यवसाय फोफावले आहेत। यामुळे सुसंस्कृत असलेल्या गावाला सीमा भागातील काही क्लब चालकांकडून दाग लावण्याचा प्रयत्न केला जातोय। या परिसरातील सुज्ञ नागरिकांनी अनेक वेळा कुरुंदवाड पोलिसांकडे तोंडी तक्रार केली। याकडे कुरुंदवाड पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र पुढे येत आहे। येथील 3 पत्ती क्लबमुळे अनेक तरुण या ठिकाणी 3 पत्ती खेळण्यासाठी जात आहेत। या तरुणांचे या 3 पत्तीमुळे आर्थिक नुकसान होत असून
अनेक जण कंगाल झाले आहेत। त्यामुळे अनेक तरुण शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याची चर्चा गणेशवाडी परिसरामध्ये आहे। एकंदरीत या ठिकाणी सुरू असलेले 3 पत्ती जुगार क्लब तात्काळ बंद करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अर्जुनवाडचे माजी सरपंच रामा उगारे यांचे निधन। अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील माजी सरपंच रामा बाबू उगारे वय वर्ष 70 यांचे गुरुवारी 2 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे। रक्षा विसर्जन शनिवारी 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8 वाजता अर्जुनवाड स्मशानभूमीत होणार आहे। महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेगन्ना, अर्जुनवाड।